एक नवीन एक्सपिरियन्स मी यावेळी करणार आहे। खूप हालत बेकार झाली आहे, खूप एक्साइटेड आहे मी। आणि ही जी पूजा चालू आहे त्या पूजेला आश्लेषा बळी असं म्हणतात। निಮಗೆ कन्नಡ बरता, हिंदी, इंग्लिश व्हाट? आणि ना संध्याकाळी आज प्रॉपर कोला होणार आहे। गुड मॉर्निंग पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी प्रियंका पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आता वाजतायत सकाळचे 8:30 आणि आम्ही अजून इथेच आहे हॉस्टेलमध्ये, बेड स्पेस लिव्हिंग हॉस्टेल उडुपी। तर आज आम्ही चेकआउट करणार आहे आणि आजची रात्र पण आम्ही उडुपीमध्येच असणार आहे, पण हॉस्टेलमध्ये नाही आहे। तर एक नवीन एक्सपिरियन्स मी यावेळी करणार आहे। तर एक दिवसाचं मी उडुपीमध्ये काउच सर्फिंग करणार आहे। काउच सर्फिंग काय हे मला वाटतं खूप जणांना माहिती नाही आहे। एक प्लॅटफॉर्म आहे ट्रॅव्हलर्स लोकांसाठी, म्हणजे जे जास्ती फिरतात त्यांच्यासाठी। तर तुम्ही एका ठिकाणी म्हणजे तिथल्या होस्टला जाऊन तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या घरी राहू शकता फॉर फ्री। ओके, तर असं हे एक प्लॅटफॉर्म आहे। तर मी हे पहिल्यांदा ट्राय करते आहे काउच सर्फिंग। उडुपीमध्ये आहे मी, तर उडुपीमध्ये मी म्हटलं की एक दिवस ट्राय करावं म्हणून काउच सर्फिंग आज ट्राय करणार आहे। काउच सर्फिंग होस्ट चूज करताना खूप साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला लागतात की आपली सेफ्टी अँड होस्टचे रिव्ह्यूज कसे आहेत वगैरे वगैरे। आता मी त्याच्यामध्ये इन डिटेल जाणार नाही, बट या आजची रात्र आम्ही काउच सर्फिंग होस्टकडे असणार आहे। तर लेट्स सी आजचा एक्सपिरियन्स कसा असेल ते। आता आम्हाला चेकआउट करायचं आहे हॉस्टेलमधून, निघूया आपण इथून। आता आम्ही आता गाडी दिली आहे जी रेंटसाठी घेतली होती आम्ही 2 दिवसासाठी, आणि गाडी देऊन त्याच्या बाजूलाच एक बस स्टॉप आहे, तिथून आम्हाला आता जायचं आहे मेन बस स्टँडला आणि तिथून परत जायचं आहे काउच सर्फिंग होस्टच्या घरी। तर अर्धा तासाचा काहीतरी रस्ता आहे, तर बघूया आता इथून बस पकडून आम्हाला परत आता मेन बस स्टॉपला जायचं आहे। तर इथे मागे ती बस लागणार आहे आणि बसचं नाव आहे ब्रेन। खूप हालत बेकार झाली आहे, बट ठीक आहे। जे होस्ट आहेत काउच सर्फिंगचे होस्ट आहेत त्यांनी सगळं लिहून पाठवलं होतं, कुठून बस लागते, किती वाजता लागते वगैरे वगैरे सगळे डिटेल्स त्यांनी दिले। तर आम्ही आत्ता येऊन बसलो आहे जिथे बस लागणार आहे तिथे। आत्ता वाजता 9:45 आणि बस आहे 10:45ला, म्हणजे अजून 1 तास आम्हाला इथेच बसायचं आहे। सो या लेट्स सी। अजून 15 मिनिट, ऑलमोस्ट 45 मिनिट झाले आम्ही ते वाट बघतो आहे। अजून 15 मिनिटं आहेत। फायनली आम्हाला बस मिळाली आहे। आम्ही आता आहे बसमध्ये। इथून 13 किलोमीटर आहे। 13 किलोमीटर झालं की मग आम्हाला थोडंसं एक अर्धा किलोमीटर परत चालत जायचं आहे। तर बघूया, 1 तास बस स्टँडवर वेट करू। खूप बेकार गरमी आहे आणि हालत खूप बेकार झाली आहे इथे। सो लेट्स आम्ही आता उतरलो आहे बसमधून। ते मागे मेन रोड होता, तर मेन रोडवरून तिथेच बस उतरवली आणि थोडंसं चालायचं आहे, म्हणजे एक अर्धा किलोमीटरपेक्षा पण कमी, 300 मीटर वगैरे। तर असं आहे, रोड खूप सुंदर दिसतं। असं चालत जायचं थोडंसं पुढे अँड तिथं त्यांचं घर आहे। माझं हे पहिलं एक्सपिरियन्स आहे काउच सर्फिंगचं। सो लेट्स सी यार, खूप एक्सायटेड आहे मी। आणि यांचं घर आहे ना पूर्ण असं झाडाझुडपांमध्येच आहे, लाईक जंगलात म्हटलं तरी चालेल, कारण मी रिव्ह्यूज वगैरे वाचले होते त्यांचे। तर खूप सुंदर घर आहे असं ऐकलं होतं मी। सो बघूया, आत्ताच मला वाटतं की खूप शांत आणि सगळे झाडी वगैरे आहेत बाजूला। सो येस, दिस इज इट। इथे पोचलो आहे आम्ही आता। हे त्यांचं, आय होप आम्ही बरोबर जागेवर आलो आहे। असं आहे घर, मस्त। लेट्स आता डायरेक्ट जाऊन होस्टला भेटायचं आहे। आम्ही आता आलो इथे आणि खूप मस्त असं काहीतरी फंक्शन होणार आहे। ते फंक्शन म्हणजे एक पूजा आहे त्यांचं,
तर ज्या होस्टच्या घरी आम्ही राहतो आहे त्यानंतर दाखवते त्यांचं घर वगैरे. आणि त्यांच्या घराच्या बाजूलाच एक इथे नागदेवतेचं पूजा करतात जास्त ते लोक. तर त्यांची आता एक पूजा आहे आणि संध्याकाळी म्हटले की त्यांचं कोला आहे इथे. खूप एक्सायटेड आहे मी त्यांचं लाईक इथलं प्रॉपर जे ऑथेंटिक पूजा आहे आणि त्यांचं जे फेस्टिवल ते लोक करतात तर ते मला बघायचं आहे. आम्ही आलो आहे आता इथून. तर जे होस्ट आहेत त्यांचे आईवडील आमच्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही जातो आहे आता पूजा बघायचं आहे. तर हे आहेत ते होस्ट अंकल आणि इथे आपण आलो आहे त्यांच्या घरी, म्हणजे त्यांचं बाजूचं घर आहे हे. आणि इथे चालू आहे पूजा वगैरे असं. इथे अशी त्यांची पूजा झाली आहे. हे रांगोळीने त्यांनी असं सगळं नागदेवतेचं चित्र काढलं आहे आणि तिथे आहे ते मंदिर आहे समोर नागदेवतेचंच. हे सगळं त्यांचंच पूजा चालू आहे. आणि ही जी पूजा चालू आहे त्या पूजेला आश्लेषा बळी असं म्हणतात, म्हणजे नागदेवतेची पूजा आहे ही. इथे पूजा संपली आहे त्यांची आता आणि आम्हाला प्रसाद वगैरे मिळाला थोडासा. आणि आता आहे जेवण. तर ते होस्ट दादा सांगत होते की जेवण आहे ना इथलं जे प्रॉपर ऑथेंटिक इथले जे लोक बनवतात तसं जेवण असणार आहे. तर यार खूप एक्सायटेड आहे मी. खूप काही काही एक्सपिरियन्स करायला मिळतं इथे. आणि आहे ना संध्याकाळी आज प्रॉपर कोला होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता चालू होते आणि रात्रभर असणार आहे ती. बापरे, खूप भारी वाटते मला इथे येऊन. आणि घर पण आहे ना त्यांचं घर पण खूप सुंदर आहे. सगळे असे विहिरी वगैरे आहेत बाजूला 2-2. खूप मस्त आहे. इथे ती पूजा चालू होती आणि इथून त्यांचं घर आहे. इथे संध्याकाळी कोला होणार आहे त्या जागी. तिथे ते फंक्शन चालू होतं. तिथून आम्ही आता आलो आहे घरी. हे असं त्यांचं आहे. हे जे शेत वगैरे आहे ना हे सगळं ते होस्ट म्हणजे त्यांचं नाव आहे गणेश. तर हे सगळे झाडं वगैरे त्यांचीच आहेत, म्हणजे ही जागा पूर्ण जे आहे ते त्यांचंच आहे. हे आहे इथे एक मोठं विहीर आहे. हे मोठं विहीर आणि हे त्यांचं घर पुढे खूप सही आहे सगळं. आणि हे आहे त्यांचं घर. टायगर टायगर हॅलो हॅलो. अरे घाबरला का तू? का ये इकडं. टायगर 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 कम 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 टायगर. दे सेकंड आहे. दे 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 दे. आम्ही आता बसलोय. थोडेसे गप्पा वगैरे झाले भरपूर. आणि जे गणेश आहेत ना आमचे होस्ट तर त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे श्रीधा आणि त्याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. तर त्याचं एक कॅमेरा आहे, छोटा कॅमेरा. वाव वाव सही. लेट मी चेक. असं कॅमेरा आहे. DJI म्हणून DJIचा कॅमेरा आहे. खूप छोटा आहे आणि हे ब्लॉगिंगसाठी वगैरे वापरतात. मी बघितलं हे कॅमेरा पण खूप सुंदर आहे यार हे. all 4 languages are comfortable to us. सही. श्रीधाचं चॅनलचं जे लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेकआउट करा. तो पण तो आहे 14 वर्षाचा. ओके, आपण भेटूयातच. हाय श्रीधा, हाव आर यू? So tell me about yourself, what you do, like in which standard you are? I'm in 7th standard. Because of my father in Tamil Nadu, I started my channel. Okay. And now I kind of take a break because I like to shoot videos, Okay. not sitting in home. Okay. So it's like kind of boring Yes, sitting in yes, home. yes.
So nowadays I just like to go travel whenever it's like very tough, right? Yes. That time I like to shoot videos. Okay. So Yeah. because of your school, you are not able to travel right now. Yeah. Okay. Now there will be holidays. Like after there is some exams. After that there will be holidays. Okay. Then So where you traveled like till now? Almost like many places of India. Okay. I went to Nepal too once. Arre baap. And you traveled with your father? Yeah. From when I was 3 years old, I started traveling with my father. Wow. Great. Okay. Thank you. Yeah. आम्ही आता जेवायला आलो इथे, तर ते कम्प्लीट फॅमिली पण जेवायला आली आहे आणि आम्ही पण आहे त्यांच्यासोबत. हे चालू झालं जेवण. इथे पाणी टाकलं त्यांनी, थोडंसं आपल्याला धुवून घ्यायचं असतं पाण्याने. इथे चालू झाले जेवण. आणि हे असं जेवण आहे, ते भात आहे आणि खूप सारे सब्जी आहेत आणि हे गोड असं काहीतरी आहे. माझ्या ताटात पण आहे तसं. आणि हे सांबार. या टेस्ट करूया आता. हे काहीतरी गोड आहे, तसं मला बघायचं आहे त्याचं टेस्ट. त्याच्यात ॲक्च्युली आपल्याकडे जे पोहे असतात ते आहे आणि ते चुरमुरे आहेत. Let's see. छान आहे, गोड आहे, मस्त आहे. अच्छा, ह्याच्यात केळी पण आहे. हे खूप छान आहे, आवडलं मला टेस्ट ह्याचं. बापरे, ह्याच्यात तर खूप काय काय येतं जेवायला. आणि हे परत स्वीट आहे आणि हे काहीतरी बोंडा टाईप आहे. परत हे आपल्याकडे जसं खीर असतं ते हे खीर आहे आणि भात, खूप सारा भात. भरपूर झालं हेच मला जेवण. जेव तू दाबून. आणि इथे बसलाय श्रीधा. मस्त जेवण झालंय आता. खूप जास्त जेवण होतं यार ते. म्हणजे ते सांगत होते की ते जे जेवण होतं ते 25% होतं, पण आमच्यासाठी ते फुलच्या पण वरच्या लेवलचं. म्हणजे भात आणि इतके सारे आयटम्स होते ना, एकानंतर एक असं देतच होते ते. तर आम्ही परत 2-3 लाडू वगैरे घेऊन आलो घरी वापस. बट यार खूप जेवण तर टेस्ट वगैरे आम्ही पहिल्यांदा खाल्लं आहे असं. खूप मस्त होतं. आणि आता इथे हे जे घर आहे, घरचं टूर मी नंतर देते. त्यांचं घर आहे ते गणेश त्यांचं. आणि आता सध्या आम्ही ते चिल करतोय हॅमॉकवर. आता संध्याकाळचे वाजतायत 5 आणि आम्ही जातो एका ट्रेकला नागेश्वरा, राईट ना? हां, ओके. इथे एक नागेश्वराचं मंदिर आहे त्यांचं. यू प्रे टू दिस गॉड, युअर फॅमिली? Yeah. ओके. Like this is a play. This is a god of like our old owners and like that. Old age, Yeah. We old age don't people. break it and Right. एक हिल आहे इथे जवळपासच, म्हणजे ह्यांच्या घराच्या मागूनच दिसतं ते. तर तिथे चाललो आहे. आणि इथे आसपासचा एक थोडासा असा जंगल टाईप एरिया होता त्याच्यामुळे. आणि हे नागदेवताचं जे मंदिर होतं ते दाखवण्यासाठी तो आणला होता आम्हाला इथे. तर आत्ता जाऊया त्या ट्रेकला. आणि असं आसपासचा रस्ता आहे. आम्ही येताना तिथून आलो होतो. इथून मेन रोड आहे इकडे. थोडंसं आत आलं की असं थोडासा फॉरेस्टी एरिया आहे. आणि इथे एक मठ आहे आणि इथून त्याचं घर आहे. आणि दिस इज टायगर. ओ व्हॉट हॅपन बडी? कॅमेरा बघितलं की तो घाबरतो, लाजतो इनफॅक्ट. सी या.
ನೋಡಿಲ್ಲ ನಿನಗೆ ಕನ್ನಡ ಬರುತ್ತಾ ಹಿಂದಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ವಾಟ್ सेकंड गिव सेकंड नो 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 चलो खूप सारे झाडं पण आहेत आणि फ्रूट्स पण आहेत. मसाल्याचे जे झाड आहेत ते पण हा दाखवतोय आम्हाला. इथे फणसाचं एक झाड मिळालं आम्हाला, म्हणजे त्यांनी दाखवलं मला फणसाचं झाड आहे. अँड तमालपत्र म्हणून एक मसाल्याचा पदार्थ असतो त्याचं एक झाड होतं, ते आम्ही बघितलं. Jasmine flower. ओके जस्मीन. We remove like this big flowers and then we tie it with banana stem skin. येस 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 येस. Then we give to broker. म्हणजे हे त्यांचं छोटंसं एक जस्मीन फ्लावर्सचं एक बाग आहे. मग ते फुल कळी काढतात आणि ते विकतात. तर हे एक त्यांचं छोटंसं काम आहे. आणि ते खूप सारे नारळाचे झाडं वगैरे आहेत, ते पण आहे त्यांचं काम. हे चिक्कू, खूप सारे चिक्कू लागले तिथे. हां, पपईचं झाड वगैरे पण आहे. तर तो ट्रेकला घेऊन जाण्याच्या आधी आम्हाला इथलं आजूबाजूचं सगळं दाखवतोय. आणि हे विहीर आहे, पाणी वगैरे केवढं आहे, खूप जास्ती पाणी आहे, वरतीच आहे. आणि हे सगळं दोऱ्याने वगैरे ते काढून घेतात पाणी लागेल तेव्हा. तर तिथे आहे ते हिल, तिथे जायचं आहे मला. आणि हे असं त्यांचं सगळं शेत आहे. ते नारळाची झाडं, तिथे त्यांचं शेत आहे. थोडंसं तिकडं त्यांनी एक काय म्हणतात त्याला, राईस, त्याची शेती केली आहे. अरे बापरे, 1%. Otherwise it will break. या अरे बापरे. येस ओके राईट. अरे बापरे, झाडा झुडपातून कुठून चाललोय आम्ही. ओ नाईस. सगळं दगडाने बनलेलं आहे, पूर्ण एक खडक आहे असा. मस्त वाटतं यार इकडे. गावची लाईफ आहे ना, वेगळीच आहे. त्यात आज संध्याकाळी इथे कोला होणार आहे. तर ते लोक सगळे म्हणत होते, आज दुपारी आम्ही जेवायला गेलो होतो ना, तर ते सगळे म्हणत होते की त्यांच्या घरातच म्हणजे कोला जे आहे ना, तर ते कधीतरीच होतं. आणि खूप लकी असतात ते जे बघायला, ज्यांना बघायला मिळतं. तर ज्यांच्या घरी आज कोला होणार आहे, तर त्यांचे लाईक त्यांचे जे ओनर आहेत, मोठे काका म्हणजे आत्ता जे असतात, त्यांनी पण कधी कोला बघितलं नाही आणि ते पहिल्यांदा त्यांच्या घरी कोला करतायत. तर ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही या दिवशी इथे आलात आणि तुम्हाला कोला बघायला मिळतंय. सो या वी आर सो ग्रेटफुल. हे जे रॉक्स आहेत ते व्हल्केनोनी फॉर्म झालेत असं ते सांगतात. एक माहिती नाही आता किती ट्रू आहे, पण वाटतं असं. एकीकडे खूप काळे आणि एकीकडे खूप पांढरं आहे त्याचा कलर. लाईक आता बघा इथे इथे खूपच काळं दगड आहे, हे खडक आहे आणि इथे कम्प्लीट पांढरं आहे. तो वेगवेगळा कलर फॉर्मेशन झालेलं आहे आणि हे चमकतं पण. ओके, तिथंपर्यंत जायचं आहे आम्हाला वरती. सो लेट्स सी. आणि इथून वरून असा नजारा दिसतोय. इथं सगळं ग्रीनरी आहे, ते सगळे नारळाची झाडं आणि इथं मस्त हा रॉक. हे हिल आहे. ॲक्च्युली इथं स्मेल पण काहीतरी वेगळाच येतोय. हां, म्हणजे आता मी नाही सांगू शकत ते स्मेल काय आहे. विलेज लाईफ आहे, प्रॉपर गावचं जे जगणं असतं ते आहे इथे. प्रॉपर गाव.
And then dropping all the stones. That sound also comes, right? ओके. तो आम्हाला गाईड करतोय श्रीधा. See there. व्हॉट हॅपन? There's a rock factory there. They make tiles. He say. ओके. अच्छा. So even if we want to sleep, Yeah. there is no chance. Okay. You have to wear like Bose headphones with like 1 million noise cancellation. ओके. सो And today's night is very आज झोपायचं नाहीये. nice. तर इतका जोरात ते इन्स्ट्रुमेंट वाजवतात कोला करताना, लाईक स्पीकरमध्ये. जर झोपायचं म्हटलं तरी तुम्ही नाही झोपू शकत, एवढा जास्ती आवाज येतो. मग ठीक आहे, एनिवेज आम्हाला झोपायचंच नाही, आम्हाला बघायचं आहे ते. सो या रात्रभर जागरण करायचं आहे. Oh yeah. ये. आणि आम्हाला हे मिळालं आता. इथे खूप सारे मोर येतात असं तो सांगत होता. आणि सकाळच्या वेळी तर ह्यांच्या घराच्या आसपासच फिरत असतात, लाईक मोर, म्हणजे काहीतरी खायला मिळेल म्हणून. सो नाईस. हे खाली असं दिसतं, थोडंसं असं व्हॅली टाईप आहे, म्हणजे मध्ये थोडासा खड्डा आहे आणि दोन्ही साईडला असं एरिया आहे. आणि तिथे ना, तिथे 2 मोर बसलेत, एकदम छोटेसे दिसत आहेत आम्हाला तिथे. आम्ही जवळ गेलं की ते उडून जातील म्हणून आम्ही थांबलो इथेच. एक्झॅक्ट तिथे बसले 2 आहेत. आणि हा तिथे जाऊन बसलाय छोटू आमचा. खूप सुंदर एरिया आहे हा, मस्त असं शांत वाटतं इथे खूप. आम्ही आत्ता निघालो इथून. सनसेट होत होतं, पण ते थोडं माउंटनच्या तिकडच्या साईडला आहे म्हणून आम्ही जास्त वेळ बसलो नाही. सो आम्ही निघालोय आणि खाली जे फटाक्याचा आवाज येते ते सगळं कोलाची तयारी आहे. Subha. Come slowly. Keep your legs steep. सो या गाईज, दॅट्स ऑल अबाउट टुडे. आणि आता निघतोय आम्ही खाली. अँड कोलाचं जे आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतेच. अँड आज रात्री एनिवेज आम्हाला झोपायचं नाही आहे. हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. अँड तुम्ही लोक स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.